Good morning, everyone. Good morning, all students. We are going to study Marathi ह्या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत आणि मी माझे नाव भाऊसाहेब रामा सुतार. मी सहकारनगर मनपा इंग्रजी माध्यमिक शाळा वडाळा या शाळेतून मराठी या विषयाचं अध्यापन मी करत आहे आणि आपण एक चांगल्या इंटरेस्टिंग विषयाबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. जो विषय आहे की आपल्या ज्या भूतकाळात ज्या घडलेल्या गोष्टी आहेत, आपल्या ज्या स्मरणात असलेल्या गोष्टी आहेत किंवा आपण जे वाचन केलेलं आहे किंवा आपण जे अनुभवलेलं आहे त्या गोष्टींच्यावरती आपल्याला लिहायचं आहे. असा नाही की तो पाठ आहे किंवा तो लेसन आहे आणि त्याच्यामधून आपण काही शिकायचं आहे किंवा एक काही ठराविक कॅरेक्टर आहेत असं काही नाहीये. तर आजचा विषय आहे इयत्ता 9वी साठी अक्षर भारती आणि लेखन कौशल्य आणि निबंध लेखन हा अभ्यास आपण करणार आहोत. लेखन कौशल्य म्हणजे काय? लेखन कौशल्य म्हणजे writing skill. Then actually we have to understand the skill, acquire the skill, and what the skill we are having from the first standard. Okay, पहिली पासून फर्स्ट स्टँडर्ड पासून आपण जे अनुभव घेतलेले आहेत, जे आपण जे शिकलेलं आहे, ओके, आपण लिखाणाचं जे कौशल्य बघितलेलं आहे किंवा आपण काय लिखाण करतो त्याच्यावरतीच आपल्याला काम करायचं आणि तेच आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचं आहे. आपण आता 9वीच्या बद्दल माहिती घेतोय, परंतु 10वीला सुद्धा ह्या कला, निबंध लेखनाच्या कला, लेखन कौशल्य, लेखन म्हणजे लिखाण, रायटिंग, कौशल्य याचा अर्थ आहे की स्किल. ओके, आमच्याजवळ स्किल असलं पाहिजे. आपले जे विचार आहेत ते मांडण्याचं स्किल, कौशल्य याच्यातून आपल्याला बघायचं आहे. तर निबंध लेखन म्हणजे आपले अनेक विचार जे आहेत. ओके, आजचा टॉपिक आहे निबंध लेखन. याला असा विषय नाही की तो थोड्या साचेबद्ध मध्ये लिहायचा आहे आणि थोड्या आपल्या विचारांची जी विचार आहेत ते विचार आपल्याला मांडायचे आहेत. आपके जो थॉट्स है, आपके जो स्किल्स नॉलेज है, उसको आपको लिखना है. त्याच्यामध्ये जास्त काही भरपूर काही अभ्यास करण्याची गरज आहे असं नाही, परंतु मला एक विनंती आहे प्रत्येकाला की हा प्रश्न 8 मार्कासाठी आपल्याला येतो आणि तो चांगल्या प्रकारे मांडता आला पाहिजे. आणि मला म्हणायचं आहे की आप इस क्वेश्चन को देखो और उस क्वेश्चन को समझो और उस क्वेश्चन के रिलेटेड जो भी आपके अनुभव है, एक्सपिरियन्सेस है, उसको लिखना है. तरच आपल्याला काय की चांगल्या प्रकारे त्याची माहिती मांडता येईल. बघा असं नो वन इज एक्सपर्ट. ओके, परंतु आपण काय की एखादी गोष्ट आपल्याला नको वाटते, हा निबंध लेखन आहे सोड दो, निबंध लेखन आहे. काही लोकांच्या बाबतीत मी बोलतोय, निबंध लेखन सोडू नका. निबंध लेखन आपले जे अनुभव आहेत ते चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्याबद्दलची जी माहिती आहे मी तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे आणि त्याच्याबद्दलच्या शंका आहेत तुम्ही शेवटी विचारू शकता. प्रश्न क्रमांक 5E. ओके, प्रश्न क्रमांक 5E मध्ये तो आपल्याला निबंध येतो. ओके, प्रश्न क्रमांक 5E मध्ये निबंध लेखनाचा प्रश्न येतो. त्याच्यासाठी 8 गुण असतात. 100 ते 120, 100 to 120 वर्ड्स में उसको लिखना है. 9वीं साठी इन द 9th स्टैंडर्ड, पेज नंबर आपको टेक्स्ट बुक है तो आप टेक्स्ट बुक ओपन करो. उपयोजित लेखन मध्ये शेवटचा जो भाग आहे, ओके, टेक्स्ट बुक के लास्ट एंड में सभी इन्फॉर्मेशन दिया है. त्याच्यामध्ये प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे किंवा वैचारिक निबंध आहे, ते कशा प्रकारे लिहायचं, हाऊ टू राईट, हाऊ टू प्रेझेंट, व्हॉट आर द सिंपल रूल्स. ओके, त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये माहिती दिली आहे. बघा, तुम्हाला एक माझी कळकळीची शिक्षक म्हणून विनंती आहे की पुस्तक तुम्ही वाचा, पुस्तक समजून घ्या, पुस्तकातल्या ज्या बारीक गोष्टी आहेत त्याला अंडरलाईन करा. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतः केल्या नंतर समजू शकतात. ओके, सो आता प्रसंग लेखन आहे, आत्मकथन आहे आणि वैचारिक निबंध आहे. 9 साठी फॉर द 9th स्टँडर्ड ओनली 3 टॉपिक्स आर, 3 टाइप्स ऑफ निबंध म्हणतो आपण, निबंध ते आपल्याला येणार आहेत. म्हणजे प्रसंग लेखन काय, ऍक्च्युली आपण जे प्रसंग बघितलेत, आपने जो देखा है, ओके, तुम्ही एक इन्सिडेंट बघितलाय तो चांगला आहे किंवा एक वाईट प्रसंग तुम्ही बघितले त्याच्याबद्दल आपल्याला माहिती द्यायची. आत्मकथन याच्याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा आपण बघूया. आत्मकथन म्हणजे मी झाड बोलतो आहे किंवा मी फळा बोलतो आहे, अशा प्रकारच्या सिंपल गोष्टी आहेत
आणि मी आहे म्हणून ते बोलायचं. ओके, म्हणजे स्वतः फळा बोलत आहे किंवा स्वतः झाड बोलत आहे. ओके, त्या प्रकारच्या गोष्टी आहेत. आणि वैचारिक निबंध म्हणजे आपल्या जे अनुभव आपण घेतलेले आहेत, एक्सपिरियन्सेस आहेत किंवा आपण एक स्टोरी वाचलेली आहे किंवा एखाद्या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत, त्या गोष्टींच्या बद्दल त्याच्यामध्ये आणि दुसऱ्यांचे विचार सुद्धा मांडायचे आहेत आणि स्वतःचे विचार सुद्धा मांडायचे आहेत. सर्वात महत्वाचं आहे म्हणजे की आपले जे विचार आहेत, आपके जो थॉट्स आहेत, वो प्रेझेंट करना चाहिए. बघा, गद्य विभागमध्ये आपल्याला भरपूर गोष्टी आहेत त्या स्वमत आहे. स्वमत मध्ये सुद्धा आपले विचार मांडता आले पाहिजे. ओके, स्वमत मध्ये तुमचे विचार मांडतं आणि ज्याला विचार मांडता येत नाहीत, बघा, ज्याला विचार मांडता येत नाही त्याला तो पेपर अवघड जाणार. म्हणून असं आहे की आपले विचार मांडा. आपल्या ज्या पीअर ग्रुप्स आहेत किंवा आपले जे मित्र आहेत त्यांच्याबद्दल त्या विषयाबद्दल चर्चा करा. त्यानंतरच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजू शकतील. आणि सर्वात महत्वाचं आहे की ऍज अ विद्यार्थी आपल्या कामावरती सजग आणि जागरूक राहून ते काम केलं पाहिजे. असं नाही की लेंदी काम चाललेलं आहे, आळस आहे, असं हे सगळं सोडून द्या. ओके, आपल्या कामावरती पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे आणि ते काम पूर्ण करायचं आहे. मराठी विषय असा आहे की तो प्रॅक्टिस केल्यानंतर येऊ शकतो. आपण बोलण्याची प्रॅक्टिस करा, लिहिण्याची प्रॅक्टिस करा, त्यानंतर तो व्यवस्थितपणे येईल अशी माझी इच्छा आहे. प्रत्येकाने ते काम कराल अशी माझी इच्छा आहे. तर पुढे आपण बघूया. निबंध म्हणजे काय? ओके, व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ निबंध? निबंध म्हणजे विचारांची विषयारूप केलेली मुद्देसूद मांडणी. बघा, आपण देवाची पूजा करतो, त्यासाठी आपण काही फुलं आणतो, लाल रंगाची फुलं आणतो, ओके, पिवळ्या रंगाची, हिरव्या रंग, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या रंगाची फुलं आपण आणतो आणि ती एकामध्ये जसं आपण हार करतो, ओके, फुलांचा हार जसा करतो, सुंदर हार बनवतो, त्याप्रमाणे आपले जे विचार आहेत, आपके जो थॉट्स है, ओके, उस सब्जेक्ट के बारे में, त्या विषयाची सर्व तुम्ही काय करायचं आहे की विचार ते फुलांसारखं गुंफून एक असं काय की आपलं निबंध तयार करायचं आहे. बघा, निबंध म्हणजे बांधणे. काय कन्सेप्ट आहे? क्या कन्सेप्ट आहे? निबंध म्हणजे बांधणे, निबंध म्हणजे गुंफणे. गुंफणे म्हणजे आपण एक फूल, एका फुलामध्ये एक फूल गुंफतो. जुळवणे, आपण एखाद्या गोष्टीची जुळवाजुळव करतो. ओके, आपण एखाद्या गोष्टीची जुळवाजुळव करतो. त्या प्रकारे प्रत्येक गोष्टी प्रत्येक म्हणजेच आता इथं जुळवाजुळव फुलं आणायची नाहीत. ओके, इथं फुलं आणायची नाहीत. आपल्या ज्या भावना आहेत, भावना मीन्स फिलिंग. आपण एखादी गोष्ट, सपोज पाऊस आला नाही तर आपल्याला भावना काय वाटतात की मग आपण त्याच्यामध्ये गुंतून जातो. पाऊस आला नसेल तर असं होईल, पाऊस आला तर असे होईल, पाऊस आहे म्हणून असं आहे, पाऊस पडला नसेल तर ओसाड होतील, पिकं येणार नाहीत, ओके, शेतकरी आपलं काम करू शकणार नाही. मग अशा प्रकारे त्याच्यावरती आपल्या विचार चालू होतील. ओके, त्यानंतर सृजनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजे निबंध. सृजनशीलता, सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी. बघा, हर बच्चा, हर पर्सन, प्रत्येक व्यक्ती हा सृजनशील आहे. काशी केर नगर, आप लास्ट में ना क्वेश्चन आंसर करो, डोंट हैंड राइज करो, आप बाद में क्वेश्चन आंसर करो, आप क्वेश्चन जो भी है लास्ट में करो. ओके, तर सृजनशीलता याच्यावरती आलं होतं. प्रत्येक मुलाकडे सृजनशीलता आहे. ओके, प्रत्येक मुलाकडे समजण्याची क्षमता आहे. प्रत्येक मुलाकडे ज्या नवीन अनुभव आहेत ते अनुभव मांडण्याची क्षमता सुद्धा आहे. पुढे आपण बघूया. तर निबंध लेखन करताना बघा, मी असं सांगितलंय की निबंध जो आहे तो आपल्या विचारांच्या वरती, आपल्या भावनांच्या वरती आणि आपण जे काम करतो त्याच्यावरती ते सर्व आहे. ओके, आणि असं नाही की तुम्ही एका लेक्चर मध्ये ते समजून जाईल तुम्हाला. असं नाही की ते एक फॉर्म्युला आहे आणि तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला आणि तुम्हाला निबंध लेखन येईल, असं काही कुठलाही फॉर्म्युला नाही. मुलांनो, फक्त आपल्या त्या विषयावरती आपण किती लक्ष केंद्रित करतो आणि त्या विषयाबद्दल
एखाद्या विषयाबद्दल आपण किती माहिती सांगू शकतो किंवा लिहू शकतो. ओके, त्याच्यावरती आपल्या सर्व गोष्टी असतात. बघा, पहिला मुद्दा आहे की कृती पत्रिकेत आलेल्या विषयापैकी तुम्ही कोणत्या विषयावर लिखाण लिखाण करू शकता याचा प्रथम विचार करा. फर्स्ट सोचना है कि पहिल्यांदा विचार करायचा है की तुम्ही कोणता विषय तुम्हाला आवडू शकतो. जब भी आपके पास टॉपिक आएगा, when you get the topics, okay, 2-3 topics are given in the last question, and in that question which topic is easy, which topic you have read, okay, आपने किस टॉपिक पे रीडिंग ज्यादा किया है, किस टॉपिक के बारे में आपको ज्यादा इंफॉर्मेशन है, त्या विषयावरती, ओके, उसी टॉपिक पे, ऑन दैट टॉपिक यू हैव टू कॉन्संट्रेट अँड सिलेक्शन ऑफ द टॉपिक, त्या विषयाला सिलेक्शन करायचं. बघा, ऐसा नहीं कि फर्स्ट टाइम यू रेड एंड स्टार्टेड द फर्स्ट जो भी ऐसे फर्स्ट देखा उसको ही स्टार्ट किया, असं करू नका. फर्स्ट टाइम यू सिलेक्ट द टॉपिक, विच टॉपिक इंफॉर्मेशन यू आर हैविंग, ओके, आपके पास जो इंफॉर्मेशन ज्यादा है उस टॉपिक को सिलेक्शन करना. ओके, त्यानंतर विषयावर करू शकता. प्रथम विचार करा. विचार करायचा आहे की सोचना है की थोड़ा टॉपिक अच्छा आहे का, तो टॉपिक चांगला आहे का, हा टॉपिक चांगला आहे. ओके, जत्रा या विषयावरती लिहा, तर जत्रेबद्दल मला माहिती आहे का. ओके, फळा याची आत्मकथा करा, फळ्याबद्दल मला माहिती आहे का, झाडाबद्दल आत्मकथन करा, कशाबद्दल माझी माहिती आहे. कुठला विषय, कोणता विषय आपल्याला आवडतो त्याच्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा निवड करायची. आणि सर्वात महत्वाचं आहे, निवड करायच्या आधी मला हे लिहायचं आहे, ओके, मुझे लिखना है, हे पहिला निवड करा. काही असं मला हे लिहायचं नाही, असं करू नका. 8 मार्कासाठी 2 पान किंवा 2 पेक्षा जास्त पान, ऍज पर द बोर्ड रूल, एसएससी बोर्ड जो रूल आहे, 5 मार्कासाठी एक पूर्ण पेज लिहायचं आहे. समजलं? 5 मार्कांसाठी पूर्ण पेज लिहायचं. ओके, तर 8 मार्कांसाठी तुम्ही 1.5 लिहा, किंवा ज्याचं रायटिंग फास्ट आहे, जिसका राइटिंग फास्ट है, who write fast, he can write 2 pages or 3 pages. ओके, प्रत्येकाची कॅपॅसिटी, हर बच्चे का कॅपॅसिटी अलग है. विषयाची निवड करताना तुम्हाला खरंच कोणत्या विषयाची योग्य माहिती आहे हा विचार करा, मग विषय निवडा. फर्स्ट थिंक किस टॉपिक के बारे में, कोणत्या विषयाबाबत तुम्हाला माहिती जास्त आहे, तो टॉपिक निवडायचा आहे. गडबड करायचं नाही की कुठलाही टॉपिक घेतला, परत अर्धा सोडला, परत लिहिला, तर आपला वेळ जाणार आहे. तर तुम्ही 2 लिहिला तर दोन्हीला मार्क्स मिळणार नाही. जे जास्त आहे, ज्याला जास्त मार्क्स मिळाले ते मार्क्स मिळतील. म्हणून आपण काय करायचंय की थोडा वेळ, एक अर्धा मिनिटाचा वेळ देऊन तो विचार करायचा की कुठला विषय चांगला आहे, आणि तो विषय काय करायचा आपण टिक करून त्याच्यामध्ये लिहायला सुरुवात करायची. विषयावर आधारित काही महत्त्वाच्या ओळी तुमच्या जवळ आहेत का? वेन यू रायटिंग एसे, निबंध लिहिताना तुम्ही काय करू शकता की तुम्ही 2-3 लाईन लिहू शकता, पोएम लिहू शकता. ओके, पोएमच्या 2-3 ओळी लिहू शकता, समजलं? किंवा तुम्हाला माहित असलेले सुविचार त्याच्यामध्ये लिहू शकता. ओके, शुद्ध लेखनाकडे लक्ष द्यायचं आहे. आपलं जे लिखाण आहे, निबंध लेखन करताना आपण पाठ बघितलेले असतात, लेसन आपने पढ़ा है, पोएम आपने पढ़ा है, और उसके बाद में जो भी है, ज्यानंतर आपल्याला काय होतं की काही गोष्टी आपल्याला ज्या समजलेल्या आहेत त्याच्या रिलेटेड काही गोष्टी येतात परीक्षेमध्ये. ओके, तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता. आणि शुद्ध लेखनाच्या बाबतीत झालं तर मराठी, हिंदी, इंग्लिश, एनी लँग्वेज, ओके, इफ यू आर स्टडीइंग लँग्वेज, देयर आर डिफरंट टाइप 4 to 5 टाइप ऑफ सेंटेंस स्ट्रक्चर. ओके, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेशन. ओके, साधं वाक्य असतं, सिंपल सेंटेन्स रहेगा. ओके, याच्यामध्ये काय विचार करायचा नाही की आपल्याला कसा सेंटेन्स, तुम्हाला जे डोक्यामध्ये विचार येतात, जे तुम्हाला सुचतं, आपको जो दिमाग में आ रहा है उसको लिखना है. हा लेक्चर तुमच्यासाठी महत्वाचा असेल, कारण की आपले जे विचार आहेत ते मांडणं हे महत्वाचं आहे. ओके, आपले जे विचार आहेत ते मांडणं, कारण की काही मुलं आहेत की घाबरतात, अरे नाही येणार मला 2 लाईनच्या वरती येणार नाही, मला 3 लाईनच्या वरती येणार नाही. या मुलांना मला सजेशन आहे, सांगायचं आहे, तुम्हाला बोलायला लावलं तर तुम्ही खूप बोलता मराठीमध्ये.
तुमच्या मित्रांच्यावर बोलता, घरात मम्मी पप्पांच्या, तशाच प्रकारे इथं मांडायचं आहे. याच्यामध्ये काही नाही की त्याच्यामध्ये तुम्ही सेंटेन्स लिहू शकता, त्याच्यामध्ये वाक्य, बोललेलं वाक्य डायरेक्ट बोलू शकता, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहू शकता, परंतु मांडणं आणि लिहिणं हे महत्वाचं आहे. मला प्रत्येक 9वीच्या वर्गातील मुलांना सजेशन आहे, तुम्ही रोज मराठीसाठी 10 लाईन, रोज 10 लाईन लिहा तुम्ही. रोज 10 लाईन लिहा. 10वी पर्यंत तुमचं इतकं प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्हाला इझी मराठीतले शब्द कळतील. देखो, if you are not doing practice, my humble request to every student, if you are not doing practice, okay, you will not get success. जे कष्ट करतात, जे हार्डवर्क करतात, ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, त्यांनाच सक्सेस मिळतो. आराम करून सक्सेस मिळत नाही. मला वाचायला येत नाही, मला लिहायला येत नाही, ह्या गोष्टी काढून टाका आणि आपल्या कामावरती लक्ष द्या. आपल्याला कसं लिहायचं आहे, कसं लिहिता येईल याच्यावरती लक्ष. सिलेक्शन पहिल्यांदा सिलेक्ट करायचं. मला निबंध लेखन लिहायचं आहे, मला या 3 मधला एक लिहायचं आहे, सिलेक्शन करायचं. मला हे पूर्ण करायचंच आहे, मला जसं जमेल तसं लिहायचं. ओके. त्यानंतर एखादा विषय निवडल्यानंतर आपल्या स्वतःचे विचार व इतरांचे विचार ओके आता मांडता येणे गरजेचं आहे. ओके. म्हणजे काही थोर नेत्यांचे विचार आहेत, थोर संतांचे विचार आहेत, ओके, ज्ञानेश्वरांचे विचार आहेत, किंवा आपले आता सध्या एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार आहेत. प्रत्येक जे चांगले विचारवंत आहेत त्या विचारवंतांचे विचार तुम्ही त्याच्यामध्ये मांडा. आणि त्याच्यात म्हणजे सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचे स्वतःचे युअर ओन ओपिनियन्स, तुमचे स्वतःचे ओपिनियन्स सुद्धा मांडा. स्वतःचे विचार मांडण्यासाठी हा प्रश्न आहे. निबंध लेखन हा स्वतःचे विचार मांडण्यासाठी. असा नाही की तो त्याच लेसन मध्ये असला पाहिजे, त्याच ओळीत असला पाहिजे, तीच लाईन असली पाहिजे, असं काही नाही. इथं तुम्हाला काय वाटतं, व्हॉट यू विश टू इन्फॉर्म, व्हॉट आर द फिलिंग्स, व्हॉट आर द इन्फॉर्मेशन, व्हॉट आर द थॉट्स यू आर हॅव्हिंग, यू हॅव टू प्रेझेंट. तुम्हाला प्रेझेंट करायचं. फक्त आणि फक्त जो विषय दिलेला आहे तो विषय सोडायचा नहीं, काही पण मांडायचं नाही. विषय टॉपिक सिलेक्ट जो आपने किया है उसी पर आपको काम करना है. गलत करू नये आणि आपले विचार व्यवस्थित इथे मांडावे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया की काळजी काय घ्यायची आपण हे बघितलं. त्यानंतर सुरुवात कशी करावी, हाऊ शुड बी द बिगिनिंग. ओके, बिगिनिंग कशी असावी, सुरुवात आपली कशी असावी, लेखनाची सुरुवात आकर्षक असावी. ओके, त्या विषयाची व्याख्या देऊन टॉपिक सब्जेक्ट जो डेफिनेशन लिहा. त्याच्यानंतर कवितेच्या 4 ओळी लिहा, वर्तमानपत्रातील बातमी लिहा, म्हणी लिहा. ओके, वाक्यप्रचार लिहा, फ्रेजेस लिहा. ओके, एक डायलॉग आहे तो संवाद लिहा. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बिगिनिंग करू शकता. ज्याची सुरुवात चांगल्या प्रकारे कवितेने करा. 4 पोएम की लाइन लिख दो. ओके, इफ यू आर जो भी आपने पोएम पढ़ा है उस रिलेटेड जो भी पोएम है उसको आप लिखो आणि जे पार्ट आहे त्या विषयाचं नियोजन करा. ओके, त्यानंतर आपण दुसरा टॉपिक बघूया. सुरुवात बिगिनिंग झाल्यानंतर लेखनाचा मध्य, मिडल. ओके, याच्यामध्ये लेखनाच्या मध्यभागात विषयाची मूळ विचार स्पष्ट करणे महत्वाचे आहे. पूरा डिटेल, all detail, okay, information about the topic. In the beginning we have given the definition, some little poetic lines, some definitions we can write, but in the middle, madhya, और simple paragraphs, in छोटे छोटे पैराग्राफ्स आपको बनाना है. छोटे छोटे पैराग्राफ बनवायचे आहेत आपल्याला. त्यानंतर उगाचच अनावश्यक बाबी लिहित बसणे गरजेचं नाही. मीन्स अनरिलेटेड गोष्टी, म्हणजे सब्जेक्ट छोड़ के कुछ भी नहीं लिखना. जर तुम्ही सब्जेक्ट बरोबर लिहिताय तर सब्जेक्ट सोडून तुम्ही कुठलाही विषय लिहायचा नाही. सब्जेक्ट तुम्ही धरून लिहिताय तर तुम्हाला मार्क्स देणं गरजेचं आहे. जे एक्झामिनर आहेत, जे पेपर तपासतात त्यांच्याबद्दल विचार करून आपण ते काम केलं पाहिजे. 30 वाक्य पुन्हा येणार नाहीत याची भान ठेवावे व 2 परिच्छेद पुरतील असं तुम्ही लिखाण करावे. Repetition of a sentence, repetition of words, there should not be a repetition of words. त्याच्यामध्ये रिपीट नसलं पाहिजे.
सेंटेन्स रिपिटेशन नसलं पाहिजे किंवा वर्ड्स रिपिटेशन नसलं पाहिजे. समजलं? बार बार वही सेंटेन्स रिपीट नाही करा. कळालं? आणि सब्जेक्ट सोडून काही लिहायचं नाही. आपण एका झाडाबद्दल लिहितोय तर झाडाबद्दलच माहिती लिहायची. झाडाचा जन्म कसा झाला, झाडाचं बीज कसं होतं, झाडाची सुरुवात कशी झाली, झाडाला कशी फळं आलं, झाडाला त्याची कापून त्याची फर्निचर केलं किंवा त्याच्या वेगवेगळ्या वस्तू केल्या, आपण तसं एक्सप्लेन करत जायचं. आणि छोटे छोटे पॅराग्राफ करायचे. बहुत बच्चों का स्टार्ट किया एंड एक ही पॅराग्राफ. ओके, अशा प्रकारे काही करायचं नाही. आपल्याला 4 लाईन 5 लाईन 6 लाईन याच्या छोट्या 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 पॅराग्राफ बनवायचे. ओके, पॅराग्राफ द डेफिनेशन ऑफ ऍक्च्युअली द पॅराग्राफ डेफिनेशन आहे की एक थॉट त्याच्यामध्ये असतो. ओके, पैराग्राफ हैज अ सिंगल थॉट. ओके, हर थॉट के लिए आपका अलग पैराग्राफ होना चाहिए. लेखनाचा शेवट, एंडिंग, एंडिंग दैट विल दैट शुड बी अ क्लायमॅक्स. क्लायमॅक्स असतो. लोकांना वाटलं पाहिजे की माझी याच्यामधून काय वेगळं नवीन आहे, आकर्षक काय आहे. ओके, आणि शेवट कसा असेल हे वाचायला आवडलं पाहिजे. ओके, लेखनाची सुरुवात जितकी महत्वाची आहे आवश्यक आहे तितकीच शेवट ही परिणामकारक असावा. म्हणजे त्याचा जो शेवट आहे तो परिणामकारक असावा, इफेक्टिव्ह असावा. तर त्याच्यामधून आपल्याला काय आहे की समजून येईल की तो कसा आपल्याला समजतो. ओके, परिणामकारक असावा. त्यानंतर आपण लेखनात मांडलेले विचार आपले म्हणणे वाचकाला विचार करायला लावणार असावे. जे आपले विचार आपण मांडत आहोत, जे आपण विचार मांडत आहोत किंवा जे आपण लिहिलेलं आहे ते विचार जे वाचणारे आहेत, वाचणारे म्हणजे आपले शिक्षक असतील किंवा आपले परीक्षक असतील, जे मार्क्स आपल्याला देणार आहेत ते असतील, त्यांना वाटावं की काहीतरी नवीन विचार याच्यामध्ये मांडलेला आहे. बघा, आपण विचार करू तर आपण विचार करू शकतो. आपण विचार करणार नाही तर आपण काही विचार करू शकणार नाही. प्रत्येकाला पेन घ्या. ओके, आणि एक विषय घ्या आणि तुम्ही लिहायला चालू करा. ऑटोमॅटिक तुमचं जे रायटिंग आहे ते चालू होईल आणि आपले विचार चालू होतील. असं नाही की डायरेक्ट तुम्ही परीक्षेला जाल आणि ते चालू कराल लिहायला, तर त्याच्यामध्ये काही जमणार नाही. बघा, प्रसंग लेखन पहिल्यांदा आपल्याला आहे. प्रसंग लेखन. प्रसंग लेखनामध्ये प्रसंग लेखन म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. वर्णन करायचं. प्रसंग लेखन म्हणजे जे आहे, जी गोष्ट आहे त्याला वर्णन करायचं, डिस्क्राईब करायचं. ओके, तुम्ही एका निसर्गातील सुंदर चित्र बघितलेलं आहे, एका निसर्गातील सुंदर चित्र बघितलेलं आहे, त्याचं वर्णन करायचं. एक तुम्ही भीषण अपघात बघितलेला आहे किंवा भीषण गोष्ट बघितलेली आहे, समजलं, त्याच्याबद्दल आपल्याला वर्णन करायचं. वर्णन करते वेळी प्रसंग लेखनामध्ये त्याला आपण थीम रायटिंग म्हणतो, जसं आहे तसं वर्णन करायचं, डिस्क्राईब करायचं. ओके, त्याच्यामध्ये काय आहे की वेगळा आपले विचार त्याच्यामध्ये मांडायचे नाही. जे आहे दिसलेलं आहे त्या प्रकारे त्याचं मांडणी करायची. चित्र शब्दाने. आणि जे आपण लिहिते वेळी actually what the process is going in the brain when we are writing the essay, that time the pictures are coming, in the brain and that pictures we should have to describe. See the process. एक चित्र येतं आपल्या डोळ्यासमोर. ओके, फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की भीषण अपघात झालेला आहे, तर अपघाताचं चित्र आहे. काय आली, गाडी आली, धडकली किंवा त्यांना ती काही लोकांनी मदत केली. ओके, त्यानंतर त्यांना अँब्युलन्स आली, त्याच्यामध्ये ठेवलं, एक चित्र येतं. ओके, त्या प्रत्येकांच्या ब्रेन मध्ये त्या प्रकारची चित्राची रचना ईश्वराने दिलेली आहे आणि त्याचा वापर करणं हे आपलं काम आहे. आणि ते चित्र जे येतात त्या चित्रांच्या वरती आपल्याला काय करायचं की आपलं लिखाण करायचं आहे. ओके, आपल्या त्या विषयामध्ये आपल्याला काय करायचं की बुडून जायचं, त्या विषयामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. त्या विषयामध्ये एक सपोज आपण चित्र घेतलं की इमेज घेतली, त्याच्यामध्ये आपण काय करतो की गुंग होऊन जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या विचार येऊ लागतात आणि तेच विचार आपल्याला निबंधामध्ये मांडायचे आहेत. भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन केले तर ते कोडे वर्णन राहत नाही, तर संवेदनशील देणे प्रभावी बनते. वाचणाऱ्याच्या मनात भिडते, त्याच्या डोळ्यासमोर म्हणजे असं आपण प्रसंग लेखन करायचं आहे की तो प्रसंग, ती घटना त्या डोळ्यासमोर घडत आहे, अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. निबंध लेखन, प्रसंग लेखन मध्ये वर्णन आपल्याला करायचं. जी घटना घडलेली आहे, जी इमेज आपल्या डोक्यामध्ये आहे, त्याला वर्णन करायचं. आपण सुरुवात करा. मला एक
प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचंय की तुम्ही सुरुवात करा, ऑटोमॅटिक ते चित्र येईल, ऑटोमॅटिक ते लिखाण होईल. आपण म्हणलो की नाही नाही येणार, नाही येणार. ओके, इफ यू स्टार्ट विथ निगेटिव्हिटी इट विल नॉट स्टार्ट. ओके, टेक इट पॉझिटिव्ह, थिंक इन पॉझिटिव्ह वे. ओके, पॉझिटिव्ह वे न बघितलं तरच ते काम होणार आहे. तर पुढे आपण बघूया. प्रसंग लेखनातील काही महत्वाच्या बाबी आहेत. प्रसंगाचे किंवा घटनेचे स्वरूप स्पष्ट झाले पाहिजे. आपण जे बोलतो आहोत किंवा आपण जे लिहितो आहोत, ओके, त्या प्रसंग लेखनामध्ये आपल्या ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी क्लिअर झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये काही नसलं पाहिजे की प्रॉब्लेमॅटिक आहे असं. ओके, त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण क्षमतेची आवश्यकता आहे. निरीक्षण क्षमता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एखादी गोष्ट बघितली तर त्याच्यामध्ये बारीक निरीक्षण करणं, कीन ऑब्झर्वेशन आपण म्हणतो त्याला, कीन ऑब्झर्वेशन, मायन्यूट ऑब्झर्वेशन. ही घटना अशी घडली, ती घटना तशी घडली, त्या घटना अशा होत्या, ह्या बारीक सारी गोष्टी याच्यामध्ये वर्णन करणं महत्वाचं आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यासाठी आपल्याला पुस्तकं वाचली पाहिजे, याच्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे, याच्यासाठी निबंध वाचले पाहिजेत, तरच आपला अनुभव वाढणार आहे. तर तिसरा मुद्दा आहे की प्रसंगातील भावनांचे ते दर्शन घडणे आवश्यक आहे. ऍक्च्युली काय घडलं, काय फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्स त्याच्यामधून समजल्या पाहिजे. चेहऱ्यावरचे हावभाव, शब्दांचे उच्चारण वगैरे मधील संवेदनशीलता दिसते प्रसंग वर्णनात, त्याची अपेक्षा असते. म्हणजे ऍक्च्युली प्रसंग काय आहेत, प्रसंग काय घडलेला आहे, त्या व्यक्तीचा हावभाव काय आहे, फिलिंग्स काय आहेत त्याच्यामध्ये. ओके, तो रडत आहे किंवा तो हसत आहे किंवा त्यांनी कुठल्या तळमळीने ते काम केलं किंवा कुठल्या तळमळीने त्याच्या फिलिंग झाल्या किंवा कुठल्या तळमळीने तो बोलत होता, ह्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. तर त्यानंतर आपण बघूया की कुठल्या प्रकारचे निबंध येतात प्रसंग लेखन मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला येऊ शकते की पावसाळ्यातील एक दिवस. ओके, त्यानंतर मी पाहिलेल्या सैनिक जीवन, म्हणजे सैनिकांच्या बद्दल जीवन काय आहे, सैनिक आपल्या घरातून जात असताना तो कशा स्थितीतून जात असतो, सैनिक भरतीसाठी त्यांनी काय केलेलं असतं, मी सैनिक बोलत आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यानंतर मी वर्णन करायचं, त्यानंतर मी केलेले श्रमदान, आपण केलेले जे श्रमदान आहे त्या श्रमदानाचं सर्व वर्णन. आपण शाळेतील एक गार्डन आहे, त्याच्यामध्ये काहीतरी साफसफाई केली असेल किंवा आपल्या घराजवळ एक छोटं गार्डन आहे, त्याच्यामध्ये आपण काम केलं असेल, त्याच्याबद्दल आपण माहिती देऊ शकतो. शाळेची सहल, ओके, ट्रिप गेली असेल, त्याच्याबद्दल ट्रिप मध्ये कशी सुरुवात झाली, त्या घरापासून ते ट्रिप जाईपर्यंत आणि ट्रिप येईपर्यंत ह्या सर्व वर्णन आपण करू शकतो. अशी साजरी केली दहीहंडी मुलं साजरी कशी करतात आणि त्याच्यासाठी ते काय काय करतात, ह्या सर्व गोष्टी पहिल्यापासून सुरुवातीपर्यंत ते कशा वरती चढतात, ते काय करतात, खाली पडलं काय झालं, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायला लागणार. अकस्मात पडलेला पाऊस, ओके, अचानक पडलेला पाऊस, मी पाहिलेली जत्रा, ओके, आपण एक जत्रा बघतो, आपण फेर म्हणतो त्याला, ओके, जत्रा कशा प्रकारची असते त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला एक्सप्लेन कर, आपण त्याच्याबद्दल एक माहिती थोडी बघूया. ओके, टेक्स्ट बुक मध्ये, इन द टेक्स्ट बुक दिस क्वेश्चन इज गिवन, दिस क्वेश्चन हॅज गिवन अमर जवान मेजर. ओके, थोडं स्क्रीन दिसत नाही. त्याच्यामध्ये मेजर रमाकांत मातृभूमीच्या सेवेत शहीद, अकोला शहराने सुपुत्र गमावला, अशा प्रकारे तुम्हाला माहिती दिली जाते आणि याच्यावरती प्रसंग तुम्ही उपस्थित होता. ओके, ऍक्च्युली त्या स्थळावरती, त्या पटांगणावरती, त्या ग्राउंडवरती तुम्ही उपस्थित होता. ओके, एक अमर मेजर रमाकांत यांचं निधन झालेलं आहे, ते शहीद झालेले आहे. ओके, आणि त्यावेळी तुम्ही उपस्थित होता आणि त्यावेळेचं तिथलं जे वातावरण आहे, त्या परिस्थितीचं भावपूर्ण जे प्रसंग आहे, जे इन्सिडेंट आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला वर्णन करायचं आहे. म्हणजे कशा प्रकारे त्यांच्या घरातल्यांची घालमेल चालू होती किंवा लोकांच्या कशा फिलिंग होत होत्या, कशा प्रकारे लोक रडत होते, ह्या सर्व डिस्क्रिप्शन तुम्हाला करता आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला पुस्तक तरी वाचलं पाहिजे, याच्यासाठी हा अनुभव तर घेतला पाहिजे किंवा याच्या संबंधित जे असलेल्या गोष्टी आपल्याला बघून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर एक दुसरं आपल्याला होतं की मी पाहिलेली जत्रा मराठी निबंध. जत्रा जत्रा म्हणजे आल्यानंतर आहेत एक छोटं असं क्रॅडल आहे. ओके,
त्यानंतर तिथं लहान मुलगी आहे, त्यानंतर ते बलून्स आहेत किंवा ते विकणारे आहेत, खाद्य विक्रेते आहेत. ओके. म्हणजे एक चित्र आपल्या डोक्यामध्ये येतं आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, देवीला जातो किंवा देवीला काय अर्पण करतो, घरातल्या लोकांनी काय-काय नियोजन केलेलं आहे, जत्रेसाठी कोण-कोण आलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी याच्यामधून आपल्याला समजू लागतील. ओके. त्यानंतर पुढील मुद्दे दिलेले असतील. बघा, एखाद्या वेळी आपल्याला टॉपिक दिलेला असेल. ओके. आणि एखाद्या वेळी पूर्ण पॉइंट्स दिलेले असतील. ओके. कशा प्रकारे प्रश्न विचारतील हा प्रश्न वेगळा आहे, परंतु तुम्हाला कधी-कधी मुद्दे दिले जातील, कधी-कधी तुम्हाला फक्त हेडिंग दिलं जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रसंगाचं वर्णन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं देवदर्शन आहे. ओके. देवदर्शनासाठी काय केलं, की कुठली देवी होती आणि आपण कसं देवदर्शनासाठी गेलो, कशा प्रकारे रांग होती, अशा प्रकारे. मिठाईची दुकान आहे आणि मिठाईच्या दुकानामध्ये काय-काय खरेदी केलं. त्यानंतर आहे दुसरा पॉइंट आहे जत्रेची मजा घेणं. जत्रेमध्ये फेअरमध्ये जत्रेमध्ये लोक कशी मजा घेतात किंवा जे क्रॅडल्स आहेत, जो पाळणे आहेत, ओके, त्याच्यामध्ये कशा प्रकारे खेळ ते खेळतात याचं वर्णन आहे. गावची जत्रा म्हटल्यानंतर दुरून लोक येतात किंवा नातेवाईक येतात. देवळाची सजावट आहे, जे मंदिर आहे, ओके, जे देऊळ आहे, त्याची सजावट कशा प्रकारे केलेली असते. ह्या सर्व वर्णन आपल्यामध्ये जे विचार आहेत, जे पाहिलेलं आहे, जे अनुभवलेलं आहे, जे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर कधी ना कधी झालेले असतील, त्या प्रसंगाचं वर्णन आपल्याला करायचं. येत नाही हे डोक्यामध्ये काढून टाका. ओके. मी प्रयत्न करणार, मी ते लिहिणार आणि मला ते जमेल, अशा प्रकारची भाषा आपण वापरली पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ओके. तर पुढचा मुद्दा असा आहे, एक निबंध इथं दिलेला आहे की पूर्ण. ओके. तुम्ही हे बघून घेऊ शकता किंवा ह्याचे फोटो घेऊ शकता तुम्ही, की याच्यामध्ये देवी कुठली होती. ओके. भैरवी देवीची उत्सव आहे. त्यानंतर 5-6 दिवस देवळाची परिसर कशा प्रकारे असतो. ओके. लोकांच्या येणं जाणं कसं असतं, तो कुठल्या दिवशी असतो, हे सगळं वर्णन केलेलं आहे. ओके. त्यानंतर पुढं त्याच्यामध्ये रंगरंगोटी ज्या मंदिर आहे, त्या मंदिराची रंगरंगोटी कशी केलेली आहे, की भक्तजन कसे असतात, जे भक्त लोक असतात ते त्याच्या सर्व गोष्टी कशा कलेक्शन करतात, पैशाचं कलेक्शन आहे किंवा ते मंदिराचं सजावट आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या असल्या पाहिजेत. आणि त्या जत्रेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं मंगलमय वातावरण किंवा चांगल्या प्रकारचं वातावरण कसं निर्माण होतं, याच्याबद्दल माहिती आपल्याला सांगायची आहे. आणि सगळे रिलेटिव्ह आहेत, मामा आहे, मामी आहे, आत्या आहे, ओके, आत्ते भाऊ आहेत किंवा जे आपले रिलेटिव्ह आहेत, ओके, नातेवाईक आहेत, ते कशा प्रकारे ते जत्रेमध्ये येतात. ह्या ऍक्च्युअल आपण जे अनुभव घेतलेला आहे, ते अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये मांडू शकता आणि याच्यामुळे काय वर्णन म्हणजे याच्यामुळे वेगळं वातावरण कसं निर्माण होतं, ओके, त्याची माहिती तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर देवळाचा परिसर कसा आहे, नारळ आहेत, फुले आहेत, हळद कुंकू विकणारे लोक आहेत, प्रसाद घेण्यासाठी लोक कसे तिथं येतात, ओके, खेळणी कुठल्या कुठल्या प्रकारची आहे तिथं आणि त्याच्यामध्ये लहान मुलांची कशा प्रकारे लगबग चालू आहे, लहान मुलं कशा प्रकारे तिथं जातात आणि लहान मुलं कशा प्रकारे त्या आनंद घेतात. ओके. लहान मुलांना खेळणी आवडतात, त्या खेळणी कशा प्रकारे घेत असतात. काही लहान मुलं रडत असतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये झुल्यामध्ये बसायचं असतं किंवा ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहून काढायच्या आहेत. आणि देवीसाठी एक काही लोक म्हणजे आराधना करत असतात किंवा देवीसाठी कशा जात असतात. काही स्त्रिया बांगड्या घेत असतात किंवा शोभेच्या वस्तू घेत असतात किंवा कपडे खरेदी करत असतात आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारे चाललेल्या गोष्टी असतात त्या तुम्ही वर्णन करू शकता. याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की आत्मकथन. थोडा आत्मकथन बद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. मुलांनो, तुम्ही सेल्फ स्टडी करणं गरजेचं आहे. मी वारंवार सांगतोय की फक्त लेक्चर ऐकल्यानंतर ते समजून जाईल असं नाही. थोडंफार तुम्ही त्याच्यामध्ये पुस्तक ओपन करून त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये ऑटोबायोग्राफी आपण म्हणतो, ऑटोबायोग्राफिकल एसे, आत्मकथन निबंध. आत्मकथन म्हणजे एक सजीव किंवा निर्जीव वस्तू, लक्षात ठेवा एकच
महत्वाची गोष्ट आहे. एक सजीव लिव्हिंग, निर्जीव नॉन लिव्हिंग, तो मी स्वतः आहे असं म्हणून लिहिणं म्हणजे आत्मकथन. आत्मकथन म्हणजे काल्पनिक आत्मवृत्त लेखन होय. या प्रकारच्या आत्मकथनातील निवेदन हे प्रथम पुरुषी असावे. मी, माझे असं म्हणून लिहिलं पाहिजे. ओके, मी झाड बोलत आहे, समजते? अशा प्रकारे वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये मांडलं पाहिजे. आरसा, आरशाबद्दल असेल तर मी आरसा बोलत आहे. आरसाची निर्मिती कशी झाली, माझी निर्मिती कशी झाली. कधी ओके, आरशामध्ये काही लोक त्याच्यामध्ये स्त्रिया टिकलेल्या होतात, त्यामुळे आरसाला वाटते की ते काहीतरी माझ्यावरती हे करतात. काही लोक त्याच्यावरती खराब करतात, त्यावेळी वाटतं की त्याला काय वाटतं. म्हणजे एक्झाम्पल सांगितलं. त्यानंतर प्रथम पुरुषी असलं पाहिजे. प्रथम पुरुषी म्हणजे मी आरसा बोलत आहे. ओके, माझा जन्म अशा प्रकारे झाला. आम्ही असं लिहायचं नाही. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये प्राण्यांचं वर्णन असेल, पक्ष्यांचं असेल, किंवा व्यक्तीचं असेल, किंवा वृक्ष असेल, किंवा टेबल, खुर्ची, टीव्ही अशा विविध सजीव निर्जीव गोष्टींचे मनोगत लिहिताना त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे म्हणजे त्यांची जी लाईफ आहे. ऑटोबायोग्राफी म्हणजे त्यांची लाईफ तुम्हाला एक्सप्लेन करायची. ओके, सुरुवात कशी झाली. ओके, एक झाड असेल तर ते झाडाचं बीज, झाड बीज जमिनीमध्ये गेल्यानंतर ते उगवतं कसं, ते झाड त्याचं वृक्षात रूपांतर कसं होतं हे तुम्ही सांगा. त्याच्यानंतर त्याच्या प्रक्रिया काय झाल्या, त्याच्यानंतर त्याचा अनुभव काय आहे, त्याला चांगल्या गोष्टी काय वाटल्या, त्याला वाईट गोष्टी काय वाटल्या, ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. दोन गोष्टी महत्वाच्या, सुख सांगायचं आहे त्याचं, तो सुख. ओके, हॅपीनेस काय काय त्याच्यामध्ये, दुःख काय आहे, त्याचा जन्म कसा झाला, त्याचा मिडल काय आहे, त्याचा एंड काय आहे, ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला ते लिहायचं आहे. परंतु लिहिते वेळी मी हा शब्द वापरायचा आहे. काही महत्वाचे मुद्दे तुम्हाला याच्यामधून मी सांगणार आहे. याच्यामध्ये माणसाप्रमाणेच अन्य प्राणी, पक्षी, जलचर, वनस्पती यांना भावभावना व दुःखे, सुखदुःखे असतात. जसं माणूस आहे, आपल्याला जसं वाटतं की फिलिंग्स आहेत, आपल्याला हर्ट होतं, तशाच प्रकारे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, ओके, किंवा वस्तू आहेत, त्यांना सुद्धा भावना आहेत असं मानून ओके, अझ्युम करून आपण त्याला लिहायचं. माणसाप्रमाणेच निर्जीव वस्तूंनाही सुख दुःखे वगैरे भावना असतात असे मानणे म्हणजे आहे असं नाही, मानणे. ओके, माणसाच्या जीवनात सर्व प्राणी मात्रा व निर्जीव वस्तू यांचे महत्वाचे कार्य असते. ओके, हे महत्वाचं लिहायचं की त्याचं कार्य सुद्धा, म्हणजे ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं कार्य. फॉर एक्झाम्पल आपण आरसा म्हटलो की आरसाचं काम काय आहे. आरसा आपल्याला आपलं चित्र दाखवत असतो. आरशामध्ये आपण हसतो, काही वेळा खोटं असतो. आरसा बोलत असतो की हा हसतोय, हा खोटा हसतोय. ओके, त्या प्रकारे सुद्धा आरसा बोलत असतो. आरशावरती आपण काहीतरी लावतो. ओके, आरशाला कधी कधी खराब करतो. त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की आरशाला सुद्धा दुःख होतं, असं मानायचं आहे. ओके, त्यानंतर हे सर्व प्राणी मात्रा, निर्जीव वस्तू सगळेच अस्तित्व एकमेकाला अवलंबून असतात. अशा प्रकारची माहिती तुम्ही याच्यामधून मांडायची. अन्य गोष्टींच्या जागी आपण आहोत, त्या गोष्टी जागी, त्या ठिकाणी, त्या ऑब्जेक्ट किंवा त्या वस्तू मी आहे. ओके, मी स्वतः आहे असं मानून कल्पना करायची आणि त्याचे सुख आणि दुःख त्याच्यामध्ये मांडायचं आहे. कळालं? वो चीज, वो ऑब्जेक्ट आप ही हो, ऐसे मानना है और उसको लिखना है. समजलं? त्यानंतर निबंधात सजीव निर्जीव वस्तू स्वतः बोलत आहे. सेल्फ, इट इज ऍक्च्युअली टॉकिंग, ते स्वतः बोलत आहे अशी कल्पना करून प्रथम पुरुषी आपण त्याला काय करायचं, एक्सप्लेन करायचं आहे. समजलं? तर ह्या गोष्टी आत्मकथन प्रसंग मध्ये जे प्रसंग घडलेला आहे, जी इमेज आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं. आत्मकथन मध्ये जी गोष्ट आहे, ओके, आत्मकथन मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला स्वतः आहे असं मानायचं. एखादा प्राणी आहे, एखादी वनस्पती आहे, एखादा आरसा आहे, आपण स्वतः आहोत असं मानून त्याला हे करायचं. आपण थोडं उदाहरण बघू याच्यामध्ये. एक्झाम्पल्स काय असतील. मी क्रीडांगण बोलत आहे, मी क्रीडांगण बोलत आहे, मी क्रीडांगण बोलत आहे,
क्रीडांगण आहे मी, माझ्यावरती काय प्रकारचे क्रीडांगण कसं तयार झालं, त्याच्यावरती कसं, त्याची सुख काय आहे, त्याची दुःख काय आहे, हे मांडायचं. मी राष्ट्रध्वज बोलत आहे, ओके, त्याच्याबद्दल माहिती तुम्ही देऊ शकता. मी पाऊस बोलत आहे, ओके, पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर मुलं कसा आनंदात येतात, मी कसा पडतो, मी पाऊस बोलत आहे, ओके. पावसाची प्रक्रिया कशी असते, मी वाफ बनतो आणि आकाशामध्ये जातो आणि माझे ढग बनतात आणि ज्यावेळी मला थंडावा मिळतो, ज्यावेळी मला हवा मिळते, त्यावेळी मी पावसाच्या रूपामध्ये, थेंबांच्या रूपामध्ये मी आपल्या जवळ येतो आणि मी काही पक्ष्यांच्या वरती पडतो, मी काही वृक्षांच्या वरती पडतो, काही झाडांच्या वरती पडतो आणि काही घरांच्या छतावरती पडतो आणि त्यानंतर मी छतांच्या वरून तुम्ही काही शेतामधून धावत जातो, मी पाऊस आहे, असं आपल्याला बोलायचं आहे. मी पाऊस छतांच्या वरून मी छोट्या छोट्या ज्या नाले आहेत, ओढा आहे, ओके, पाणी आहे, ते पाणी समोर समोर जाऊन ते काय आहे की नदीमध्ये मिसळतं. मी अशा प्रकारे नदीमधून समुद्रामध्ये जातो आणि समुद्रामधून परत मी आकाशामध्ये प्रवेश करतो. अशा प्रकारचे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. बघा, सोपं वाटतं परंतु सोपं काही नसतं. आणि ज्यावेळी आपण त्याला प्रामाणिकपणे काम करतो, ज्यावेळी आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी ते 100% आपल्याला येईल. त्यात काही शंका नाही. नाहीतर आपण म्हणलो हा इझी आहे, येणार आहे, नाही. प्रामाणिकपणे त्याच्यावरती आपण काम करत असू, त्याच्यावरती विचार मंथन करत असू, तरच ते आपल्याला येणार आहे. झाडाचे आत्मकथन, ओके, झाडाचे आत्मकथन, झाड कसं बी होतं, त्यानंतर ते झाड रोप होतं, त्यानंतर मोठं वृक्ष होतं आणि त्याला फळं लागतात आणि फळं लोक कशा प्रकारे तोडतात आणि अशा प्रकारचं वर्णन करायचंय. झाडांची एकदा कोणी लाकूड तोडायचं झाड तोडतो, अशा प्रकारे त्याचं एक्सप्लेनेशन करायचं आहे. त्याची फर्निचर बनतं, त्याचा टेबल बनतो, त्याचा फळा बनतो, ओके, माझा फळा बनतो, माझा टेबल बनतो आणि एके दिवशी झाड मरून जातं आणि परत जमिनीमध्ये मिसळतं आणि परत ते जमिनीमध्ये मिसळल्यानंतर त्याचा अंत होतो. अशा प्रकारे तुम्हाला या सर्व गोष्टींचं वर्णन करायचं आहे. मी झाड बोलत आहे, माझा जन्म एखाद्या जमिनीमध्ये झाला, ओके, मला ह्या व्यक्तीने आणून इथं जमिनीमध्ये ठेवलं, त्यानंतर मी झाड मोठा वृक्ष बनलो, असं तुम्हाला थोडं थोडं एक्सप्लेन करत पुढं जायचं आहे. त्याच्यानंतर नारळाचे आत्मकथन, ओके, एक नारळाचं झाड आहे आणि ते नारळाचं झाड कसं, मी नारळाचं झाड बोलत आहे, मी छोटं रोपट होतो, त्यानंतर मी मोठा झालो आणि मला माझी जी नारळ आहे ते नारळ तयार झाले, त्यानंतर एका मंदिरामध्ये ते गेले, ओके, एका पुजाऱ्याकडे गेले आणि ते त्याचा प्रसाद करण्यात आला. अशा प्रकारे आपण देवाला वाढण्यात आलं, असं आपण एक्सप्लेन करू शकतो. शेतकऱ्याचं मनोगत, त्याच्यामध्ये पण आपण मी शेतकरी बोलत आहे, ओके, मी शेतकरी बोलत आहे, अशा प्रकारचं त्याच्यामध्ये जी दुःख आहे, त्याची नांगर आहे किंवा त्याची शेती आहे, ओके, त्याची बीज बियाणं आहे, ते कशा प्रकारे तो पाण्याची वाट बघत असतो, ओके. दुसरा आहे की शेवटचा आहे की मी कचरा कामगार बोलत आहे, मी आहे म्हणून असं बोलायचं आहे, ओके. तर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लिहिता येईल अशी अपेक्षा करतो मी. त्यानंतर पुढे आपण बघूया की झाड, सुंदर झाडाचं चित्र आहे आणि ह्या झाडाचं आत्मकथन, आत्मकथा, मी झाड बोलत आहे, ओके. एक छोटंसं बीज होतो मी आणि त्यानंतर माझं एका मोठ्या वटवृक्षामध्ये निर्मिती झाली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय बदल झाले, काय काय फळं लागली, असं तुम्ही एक्सप्लेन करू शकता, ओके. त्यात एक निबंध इथं दिलेला आहे की झाडाबद्दल, मी झाड बोलतोय, मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करत आहे. सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात, म्हणजे मी तंत्रज्ञान जगात आपल्याला काय प्रिय आहे, टेक्नॉलॉजी महत्वाची वाटते, परंतु सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही मला विसरला आहात, असं झाड बोलतोय. मी तुम्हाला आज माझे महत्वाचे माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. बघा, थोडक्यात चांगलं वाटलं म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. माझ्यामुळे तुमचं जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो, ओके, माझ्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो. बघा, प्रत्येकाने झाड लावावं, प्रत्येकाने 1 नाही, 2 नाही, 5 झाडे लावावी, प्रत्येक वाढदिवसा दिवशी झाडे लावावीत, असं तो म्हणतोय पुढं. ऑक्सिजन शिवाय माणूस 5 मिनिट सुद्धा, 5 मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही. मी जर ऑक्सिजन निर्माण केला नाही तर तुम्ही श्वास घ्याल, असा तो विचारतो. निसर्गाचा ऱ्हास करून बनवलेल्या घरात कसे राहाल, ओके. तुम्ही जे घर बनवलेलं आहे, तुमचं जे घर आहे
ज्या घरात ऑक्सिजन येत नसेल, झाडं नसतील, तर आपण श्वास घेऊ का, असं झाड म्हणत आहे. जंगले तोडून बांधलेल्या रस्त्यावर प्रवास कराल, जर झाडे नसतील तर पृथ्वीवरचे जीवन नष्ट होईल. हे सारे समजायला किती सोपे आहे, पण तरीही तुम्ही वृक्षतोड करता. झाड बोलत आहे. एवढं सोपं वाटतंय, परंतु तुम्ही झाड तोडता, वृक्ष तोडता. का वनवे पेटवता किंवा का वृक्ष पेटवता, का झाडे पेटवता? अशा प्रकारे झाड बोलत आहे. तुमच्यासारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत. आम्हाला ही भावना आहेत. झाड म्हणतोय, मला सुद्धा भावना आहेत, मला सुद्धा फिलिंग आहेत. आम्हालाही वेदना होतात. बघा आता मुंबईच्या मध्ये जी झाडं आहेत ती तेवढ्या चांगल्या प्रकारे येत नाहीत. ओके, किंवा तेवढ्या चांगल्या प्रकारे ती दिसत नाहीत किंवा असं आहेत नाहीत. ओके, मला आहेत नाहीत म्हणायचं, कारण की ते वातावरण नाही. म्हणून मला जे तुमच्या आजूबाजू आहे त्या आजूबाजूमध्ये जिथं तुम्हाला वाटेल तिथं झाड लावलं पाहिजे, वृक्ष लावलं पाहिजे. आणि हे झाडांच्या बद्दलचं प्रेम आहे किंवा हे झाड बोलत आहे, तर त्याबद्दल आपलं काहीतरी काम केलं पाहिजे. तुमच्या मुलांना परिजनांना खरचटलं की तुमच्या मनाला घालमेल होते. तुम्हाला जर मुलांना कुणाला तरी खरचटलं की तुम्हाला काय वाटतं की मला हर्ट झालंय असं वाटतं. तसंच झाड सुद्धा म्हणतोय की पण झाडांच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना करवतीने कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही. म्हणजे तुम्ही झाड तोडता, करवतीने तोडता, कुऱ्हाडीने तोडता, त्यावेळी तुम्हाला काही वाटत नाही, असं लिहायचं. म्हणजे मी झाड बोलत आहे. डोळ्यात अश्रू नाही, पण मनात एक साधा विचारही येत नाही. म्हणजे तुम्ही रडत सुद्धा नाही आणि तुमच्या मनात सुद्धा विचार येत नाही. एवढे अमानुष कसे झालात तुम्ही? ओके, असे निर्दयी कसे तुम्ही झालात, असं झाड बोलत आहे. पुढं त्याच्यामध्येच थोडंफार पुढे बघूया की झाड बोलत आहे की शेवटचं एक पॅराग्राफ मी तुम्हाला समजावून सांगतो. माझे मनोगत ऐका, प्रत्येकाने एक नाही चार चार झाडे लावा. वाढदिवसात, लग्नात, बघा वाढदिवस आहे, लग्न आहे, त्यामध्ये भेट वस्तू म्हणून तुम्ही झाड द्या, एक छोटं रोप द्या. ओके, देण्याऐवजी भेट वस्तू देण्याऐवजी झाडांचे रोपटे भेट म्हणून द्या. मोकळ्या जागेत, डोंगरावर झाडे लावा. जिथं मोकळी जागा आहे, जिकडे डोंगर आहे, तिथे झाडे लावा. फक्त आपल्याच जमिनीवरील नाही, तर दुसऱ्यांच्या झाडांनाही पाणी घाला. माझं झाड आहे, फक्त मी त्या झाडावर पाणी घालतोय असं करू नका. दुसऱ्यांचं झाड आहे, त्या झाडाला सुद्धा पाणी घाला. काही मुलं बघितलेत मी शाळेला येताना, ती मुलं झाड आहे त्या झाडाला पाणी घालतात ते. ओके, त्यानंतर पशुपासून त्यांचं रक्षण करा, वनवा लावू नका, झाडांना आग लावू नका, असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही निसर्गाचा आदर करा, निसर्ग तुमचं संगोपन करेल. इफ यू रिस्पेक्ट टू द नेचर, द नेचर विल रिस्पेक्ट यू. आपण घेणं माहिती आपल्याला, निसर्गाकडून घेणं माहिती आपल्याला, आपण देणं सुद्धा असलं पाहिजे. आणि या विद्यार्थी दशेतच तुम्हाला ते समजेल की आपण झाड लावलं पाहिजे, झाडाबद्दल आपल्याला दया असली पाहिजे. सहनशीलता व त्यांच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. म्हणजे झाड बोलत आहे की माझी संयम बघू नका. ओके, आणि ती विनंती करत आहे की झाडे लावा आणि झाडे जगवा, असं कोटेशन, असं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये लिहा. तर अशा प्रकारे हे निबंध तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंध मध्ये आपल्याला एखादी गोष्ट दिलेली असेल. ओके, 3च टॉपिक आपल्याला आहेत. त्याच्यामध्ये आपले जे विचार आहेत ते मुद्देसूद मांडायचे आहेत. आपले जे थॉट्स आहेत त्याला काय करायचं की व्यवस्थित लिखाणामध्ये रूपांतर करायचं आहे. हा तिसरा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर कोणते महत्वाचे बाबी आहेत ज्या निबंध लेखन करते वेळी त्या आपण बघूया. त्याच्यामध्ये दिलेल्या विषयावर सर्व बाजूनी आपल्याला स्वतःचे विचार मांडायचे आहे. जो निबंध आहे त्या निबंधामध्ये आपले स्वतःचे विचार मांडायचे आहे. आणि दिलेल्या विषयावर अवतीभोवती परिस्थितीबद्दल, आपल्या अवतीभोवती, ओके, इन आवर सराउंडिंग व्हॉट इज गोइंग ऑन,
that information we have to present in the this essay. तुम्हाला त्रुटी मागे कोणती कारणे आहेत, त्रुटी दूर कशा करू शकतो आपण, ओके, अडचणी काय आहेत आणि आपले जे प्रश्न आहेत ते विचार कसे मांडायचे वैचारिक निबंधमध्ये आपल्याला मांडायचे. वैचारिक निबंधमध्ये आपल्याला आपल्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचे, म्हणजे हे अशा प्रकारे असलं पाहिजे, माझे विचार अशा प्रकारे असले पाहिजे, हे असं नसलं पाहिजे, ओके, आणि त्याच्यामध्ये काय कमतरता आहेत आणि ह्याच्यामध्ये काय कमतरता नाही, अशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये मांडायचं आहे. स्वतःचे विचार मांडायचे आहेत, स्वतःची कल्पना मांडायचे आहेत आणि स्वतःच्या शब्दात मांडायचे. Okay, in your own words. There is not a structure that you have to remember this and you have to write this. There is no structure. You have to write your own way. त्यानंतर निबंधाची भाषा साधी आणि सोपी, सिंपल लँग्वेज, साधी आणि सोपी भाषा त्याच्यामध्ये असली पाहिजे. ओके, त्याच्यामध्ये वेगळं असं काही नसलं पाहिजे. स्वतःचे विचार मनापासून आणि प्रामाणिक मांडले पाहिजे. What the feelings you are having. It should be clear, it should be pure and it should be straightforward. Okay, सरळ आपल्याला मांडायचे, मनापासून मांडायचे, प्रामाणिकपणे मांडायचे. ओके, त्याच्यामध्ये काही गफलत किंवा गल्लत करायची नाही. जे विचार आहेत ते विचार सरळ प्रामाणिकपणे मांडायचे. तर याच्यानंतर आपण कुठल्या प्रकारचे निबंध येतात मी थोडं क्लिक करते. या निबंध झाडे लावा झाडे जगवा, इंटरनेटचे महत्व, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, याच्यामध्ये आपले फिलिंग्स मांडायचे. हे असंच पाहिजे, हे असं असलं पाहिजे, हे असंच असलं पाहिजे. इंटरनेट बद्दल आपण एक निबंध आहे तो घेऊया. स्वच्छ भारत अभियान क्या आहे, मोबाईल शाप की वरदान, शाप आहे की वरदान, मोबाईलचा वापर आपण कसा केला पाहिजे. ओके, ह्या गोष्टी याच्यामधून समजून घ्यायच्या. प्लास्टिक एक समस्या, प्लास्टिकच्या बद्दल आपण आपले अशा प्रकारे आपण प्लास्टिक वापरलं नसलं पाहिजे, ह्या अशा प्रकारे आपण ह्या गोष्टीचा वापर केला पाहिजे, कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत, पाणी हेच जीवन, पाण्याचा कसा आपण उपयोग केला पाहिजे. विचार, आपले जे विचार आहेत ते वैचारिक निबंधमध्ये आपल्याला मांडायचे आहेत. हे असे 5-6 एक्झाम्पल्स आहेत. अशा प्रकारे तुम्हाला उदाहरणं येतील. मोबाईल शाप की वरदान एक एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की मोबाईल शाप, बून और बॅन, शाप आहे की वरदान. मला मोबाईल इज अ टूल विच इज यूज्ड इन इंडिया, मोस्ट ज्यादा यूज किया जाता है. त्याच्यामध्ये व्हॉट्सअप आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं जे काम आहे ते कामासाठीच तुम्ही वापरा. ओके, मग तो वरदान ठरेल. ओके, जे तुमचं काम आहे त्याच्यासाठीच तुम्ही वापरा. बघा, मोबाईल स्मार्टफोन आपण त्याला म्हणतो. ओके, महान शोध लावला, त्याने शोध कसा लागला, काय लागला, त्याच्याबद्दलची माहिती लिहायची आहे. मोबाईल शिवाय हल्ली कुणाचंच पान हलत नाही ही माहिती लिहायची आहे. अल्पवयीन अल्पावधीतच म्हणजे रिव्होल्युशन म्हणू शकतो आपण, मोबाईल रिव्होल्युशन म्हणू शकतो, क्रांती म्हणू शकतो. अचानक आपल्या हातामध्ये मोबाईल आला आणि त्याची क्रांती इतकी मोठ्या प्रमाणात झाली. आपल्याला एखाद्याशी बोलायचं की झटकन आपण एखाद्याशी बोलू शकतो. ओके, त्याच्याबद्दलची माहिती आहे. आपले मित्र आहेत, मित्रमंडळी आहेत, नातेवाईक आहेत, रिलेटिव्ह आहेत, घरातील माणसं आहेत, आपण सहज आपण बोलू शकतो. परंतु असं झालेलं आहे की प्रत्येक जणांच्या हातात मोबाईल आहे आणि एकामेकापासून घरात असून सुद्धा आपण लांब आहेत. अशा कधी सुद्धा त्या मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा दिसू शकतात. पबजी सारखा गेम आहे, तो कसा दुष्परिणाम करतो आहे. मी तुम्हाला एकच सांगितलेलं आहे की आपल्या कामाचं काय आहे, आपलं काम काय आहे की पुस्तक आहे, टेक्स्ट बुक आहे, त्याच्या रिलेटेड तुम्ही त्याच्यामध्ये वापर करा. ओके, ह्या गोष्टी तुम्ही वापरू नका. त्यानंतर काही टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा दुरुपयोग कसं करतात लोक. ओके, एखाद्याचा SMS पाठवणं किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करणं, बदनामी करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत. परंतु तुम्ही त्याचा चांगल्यासाठी वापर करू शकता. ओके, आपल्या आई आहे किंवा आपली बहीण आहे, त्याच्याबद्दल दूर आहेत किंवा वडील दूर आहेत, त्यांच्याबद्दल आपण कम्युनिकेशन करतोय किंवा आपण आता ऑनलाईन मध्ये लेक्चर मध्ये समजून घेतोय. चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न आपण मोबाईल मध्ये कशा केलेल्या आहेत आणि चांगलं काही आपण शिकलेलो आहे. ओके, अच्छी चीजें हमने कैसे एक्वायर की है इसमें से, हे चांगल्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये मांडा. जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करा की मोबाईलमुळे आपलं ऑनलाईन लेक्चर चालू आहे, मोबाईलमुळे आपल्याला जी लोक दूर राहतात ती लोक आपल्याला जवळ आलेली आहेत. ओके, आणि
प्रत्येक गोष्टीमधून मोबाईल मधून आपल्याला चांगल्या गोष्टी समजू लागलेल्या आहेत असं तुम्ही एक्सप्लेन करू शकता. तर थँक्यू एव्हरीवन. शांतपणे ऐकण्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. तर if you have any doubts related with the essay writing, you can ask